नमस्कार. अन्नपूर्णा स्वादानोखामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. आज आपण थंडगार अशी पित्तनाशक सोलकढी कशी करायची ती पाहणार आहोत. त्याकरता एक नारळ फोडून त्याचे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत. सोबतीला 3 हिरव्यागार मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, अर्धा चमचा जिरे आणि 1 वाटी पाणी घालून हे आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. मधी आपण ह्यात थोडं थोडं पाणी घालून हे एकदम बारीक आपल्याला वाटून घ्यायचं आहे, कारण आपल्याला ह्याचं नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. एक 3 ते 4 मिनटं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला घट्ट असं भरपूर दूध भेटेल नारळाचं. अजून परत एकदा मी हे मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे, कारण मला वाटलं ते अजून जाडसर आहे म्हणून. आता छान हे वाटलं गेलेलं आहे. आता आपण एक चाळणी घ्यायची आहे. चाळणीवरती एक छान सुती कापड ठेवून त्यामध्ये आपण हे नारळाचा किस जो केला आहे मिक्सरमध्ये आणि त्यात 1 ग्लास पाणी घालून व्यवस्थित हे आपल्याला दाबून ह्याचं दूध काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे घट्टसर आपल्याकडे नारळाचं दूध भेटलेलं आहे. आणि हे एक 5 ते 6 कोकम मी अर्धा तास पाण्यात भिजत ठेवले होते, तेही व्यवस्थित आपल्याला गाळून घ्यायचे आहे. तिथे कोकम भिजत ठेवल्यामुळे त्याचा व्यवस्थित अर्क उतरतो आपल्याला. आता ह्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आहे आणि थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला हे फ्रीजमध्ये 1 ते 2 तासाकरता ठेवायचं आहे. त्यानंतर आपलं थंडगार असं पित्तनाशक सोलकढी तयार आहे. ही सोलकढी तुम्ही फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवस ठेवू शकता. अगदी व्यवस्थित राहते, अजिबात खराब होत नाही. करायला अगदी सोपी आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये सांगायला विसरू नका कशी झाली होती ते. रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट.